चलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक नव्या ब्लॉगमध्ये. आज आहे संडे आणि दुपारचे खूप सारे वाजलेले आहेत आणि आज आम्ही चाललो आहे कुठेतरी फिरायला मस्तपैकी. खूप दिवसानंतर वातावरण एकदम क्वालिटी विषय झालेला आहे एकदम बघा. आणि येस, आम्ही चाललेलो आहे फिरायला म्हणजे रोड ट्रिप मारू, एक छोटीशी बाईक राईड कुठेतरी जाऊयात. आणि आता निघतोय आम्ही. मस्त पावसाचं वातावरण, थोडासा रिमझिम रिमझिम पाऊस चाललेला आहे आणि आमची तयारी पण झाली आहे. चल ग बाई पोरी, बघा मी आरशात कसा दिसतोय. हे बघा थेंब कशी पडत आहे, छोटे छोटे बारीक बारीक. काय माहिती होत तुला? काय म्हणते तू? कशा? चला आपण निघूयात आता. मस्तपैकी रिमझिम रिमझिम पाऊस चाललाय. हो, आता जाऊया. चाललेलो आहे आता ट्रिपला मस्तपैकी. त्यामध्ये आय थिंक नॉईस येत असेल. येस, आता सो त्यासाठी आम्हाला म्हटलं एक मोठं ब्लॉग शूट करू पहिलाच. चला हे मीटर बघून घ्या तुम्ही. आणि आम्ही निघालो आहे आता, मस्तपैकी निघालो आहे. मस्त पूर्ण रस्ता ओला वगैरे झाले, तुम्ही बघू शकतात खतरनाकमध्ये वन साईड. आणि आता मी निघू कुठेतरी जाऊया फिरायला. चला, फर्स्ट टाइम शूट करतोय, सो आय डोंट नो व्हॉइस कसं येतोय, कॅमेरा अँगल कसं आहे, काय ते काहीच माहीत नाही आहे. बट चाललो आहे. चला बघूयात पुढे जाऊन काय होतं, कसं होतं. खेळायला जायचा खेळायला. अरे रस्त्याचं काम चाललेलं आहे वाटते. ओ माय गॉड. चलो गाईज, हेल्मेट कंपल्सरीचा इथे बोर्ड लावलेला आहे. सो बघा तुम्ही, हेल्मेट ऑब्वियसली घाला, सिग्नल्सचं पालन करा. आणि हेल्मेट हे तुमच्या सेफ्टीसाठी आहे. सो येस, हेल्मेट हे घातलंच पाहिजे. चला आपण प्रस्थान करूया आपल्या लोकेशनकडे. वातावरण एकदम क्वालिटी विषय झालेलं आहे, एकदम मस्तपैकी सुंदर असं छान एकदम वातावरण झालं आहे. या वातावरणात आम्ही चाललो आहे, निघालो आहे मस्तपैकी बाईक राईडला. कुठे चाललो आहे ते नाही माहिती, बट जस्ट रोड जिकडे नेईल तिकडे चाललेलं आहे. यस 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 यस. चला भेटूयात, थोडंसं पुढे जाऊन भेटतो तुम्हाला. आता थोडंसं सिटीच्या बाहेर पडतो. सो मित्रांनो, अचानक भयानकमध्ये आमचा प्लॅन चेंज झालेला आहे. आम्हाला जायचं होतं दुसऱ्या ठिकाणी, बट आम्ही चाललो आहे दुसऱ्याच ठिकाणी. सो यस, पावसाळा आहे तर आमच्या एरियाच्या आसपास एक जागा आहे, एक आय मीन एक डोंगर आहे. तो खूप सुंदर दिसतो पावसाळ्यात. म्हणजे सुंदर होत ऑब्वियसली डोंगर आणि जे काय असं लँडस्केप वगैरे सुंदर होतातच पावसाळ्यात, बट हा जरा जास्तच सुंदर होतो. सो तिथे जायचा रस्ता पण एकदम मस्त होतो आणि तोच रस्ता अनुभवायला आम्ही आता त्या दिशेने चाललो आहे. सो आम्हाला जायचं होतं ह्या दिशेने, आम्ही चाललो ह्या दिशेने. सो आता बघूयात. आणि आपलं भगवा बघा कसा फडकतो आहे, एकदम जबरदस्त. वा, किती सुंदर दिसतं या रस्त्याच्या मध्यभागी असं उभा. तर चला आता जाऊयात आपण त्या दिशेने, आपल्या आपल्या दिशेने. आणि समोर डोंगर दिसतोय, तो डोंगर नाही आहे, त्याच्या पलीकडे ह्या साईडला एक डोंगर आहे. सो त्या डोंगरावर जायचं आहे मला. तुम्हाला तो डोंगर दिसत असेल, छोटासा डोंगर आहे. तो डोंगर नाही, आपल्याला दुसऱ्या ह्या डोंगरावर जायचं आहे, इकडच्या डोंगरावर. सो चला आता आपण पुढे प्रस्थान करूयात. आणि यस, आम्ही आता निघालो आहे. तुम्ही रस्त्याचा आनंद घ्या, आम्ही पण रस्त्याचा आनंद घेतो, आम्ही रायडिंगचा पण आनंद घेतो. आणि तुम्हाला व्ह्यू कसं येतो ते सांगा नक्कीच. चला गाईज, रस्ता बघा, रस्ता आता इथून पुढे मस्तपैकी लँडस्केप. आणि हा एकदम हिरवळीचा, एकदम सिंगल रोड आहे, बट
चालू होतोय मस्तपैकी रोड, एकदम क्वालिटी. आणि येस, सगळीकडे आत्ताशी म्हणजे इथं मान्सूनला सुरुवात झाली, पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. पण आता इथून पुढे हेच लँडस्केप बघा किती सुंदर सुंदर होत जातात. आता ही स्टार्टिंग आहे, थोडंसं हिरवं थोडंसं पिवळं जे झाडालेलं आहे. बट या स्वतः जबरदस्त पाऊस वगैरे जेव्हा सुरू होईल तेव्हा हे डोंगर, हे सर्व डोंगर, हे झाडं वगैरे इतके मस्त होतील. आणि येस, चेक करते आहे बरं. वा, इथं लोक खेळत आहेत मस्तपैकी. आणि किती ते छान आणि किती ते सुंदर असं काय म्हणता येईल आपल्याला. हे बघा मस्तपैकी सुंदर, ते बघ ना. हाच डोंगर थोड्या 1-2 महिन्यानंतर, हा म्हणजे हा बघा तुम्हाला दिसतोय का नाही काय माहिती, हाच डोंगर 2-3 महिन्यांनी एवढा सुंदर दिसणार आहे. हा एक आणि हा एक. सो खूप सारे डोंगर, खूप सारी सुंदरता. आणि आम्ही चाललो आहे हे अशा वातावरणात. राईड करायला एवढी क्वालिटी मजा येते की सांगू शकत नाही. मस्त एकदम. ह्या डोंगरावर पण काहीतरी आहे, आय डोंट नो, मी गेलेलो नाही आहे कधी. बट येस, खंडोबा देवस्थान आहे तिथे. सो तिथे पण आम्ही जाऊच. पण आता तो डोंगर एवढा म्हणजे जाण्यासारखं नाही आहे. सो जाऊ एक दिवस तिथं पण. बट आपलं लोकेशन त्या डोंगरावरती, तिकडचं तोड जो डोंगर दिसतो तिकडे. सो यस, वा. असला जर रस्ता असेल ज्याला खड्डे नाही, काही नाही काही नाही, तिथे आपली बाईक घेऊन जी राईड करायला मज्जा आहे बॉस. क्वालिटी यार, क्वालिटी. हे सर्व तिकडेच चालले आहे थिंक. आणि रोड काय क्वालिटी भाई. या रोडवर राईड करायला लीन 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 ब्रो, लीन 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 ब्रो, लीन. वा, एक नंबर, एक नंबर क्वालिटी. वा, ही जी लिडिंगला मजा आहे, वा मस्त. हे बघा कोणतं तरी धरण आहे इथं. कुठलं इथं धरण आहे का एक? अर्धच भरलेलं आहे ते धरण. बघा इथे एक धरण आहे, ते अर्धच भरलेलं आहे. इथंही पाणी नाही, कारण ह्या वेळेस जो मान्सून आहे तो खूप उशिरा झाला आहे. म्हणजे लेट म्हणजे उशिरा झाला आहे. आणि ते धरण तुम्ही बघू शकता. वा, पावसाळ्यात जी बाहेर पडायची जी मजा आहे ना मित्रांनो, नेक्स्ट लेवल यार, नेक्स्ट लेवल. एकच मित्रांनो, असं चुकीचा टर्न मारून आम्ही 1-1.5 किलोमीटर पुढे गेलेलो त्या साईडला. म्हणजे तिकडे एक रोड आहे त्या साईडला. आणि नंतर गुगल मॅपच्या म्हणजे आमच्या लक्षात आलं की, नंतर तिकडे जाऊन आमच्या लक्षात आलं की यार नाही तिकडे जायचं, इकडे जायचं. हां, आणि हे बघा तो तिकडे एक डोंगर आहे, तिकडे एक डोंगर आहे, त्याच्यावरती काहीतरी आहे मस्तपैकी. तर त्या डोंगरावर एक दिवस जायचं आहे यार मला. म्हणजे मी त्या डोंगरावरती कधी गेलेलो नाही आहे. सो येस, तो डोंगर, तिथं स्ट्रक्चर आहे मस्तपैकी. सो ते स्ट्रक्चर पाहायला जायचं एक दिवस. आय डोंट नो तुम्हाला इथनं दिसतंय का नाही, बट यस त्या डोंगरावरती आहे. सो पण आमची डेस्टिनेशन इकडे ह्या रोडला. सो आम्हाला इकडेच जायला लागणार. सो चला आम्ही इकडे जातो, तिकडे नंतर जाऊ त्या साईडला, पहिले इकडे जातो. मस्तपैकी. तरी पण यार इतकं हिरवं नाही झालं आहे अजून. मित्रांनो, आता निसर्ग सौंदर्य अनुभवा तुम्ही, काय जबरदस्त आहे. बट आज संडे आहे त्यामुळे लोक इतकी भयंकर आले तिकडे. इकडे जबरदस्त अख्खा म्हणजे आम्ही उंचावरती आलो आहे आणि ह्या साईडला प्रॉपर सर्व दिसतं खाली. जबरदस्त एकदम. आणि आज संडे त्यामुळे गर्दी ऑब्व्हियसली असणार आहे. आणि हां, चला बघूयात किती गर्दी आहे काय. ज्या दिवशी फर्स्ट टाईम मी आलेलो ना त्यावेळेस एवढी गर्दी नव्हती. बट आता येतोय तर लोक आहेत तिथे. हे बघा संडे ना त्यामुळं इतके लोक येत आहेत तिथे. बट यार असं आहे की सॅटर्डे संडे ही सुट्टी असली की
कुठेही जा तुम्ही, म्हणजे ही रिमोट जागा आहे, मोस्टली लोक येत नाही तिकडे, पण वीकेंड आहे म्हणून इकडे पण गर्दी झाली. बट येस, जबरदस्त आहे बॉस, एकच नंबर आहे. फिरलं पाहिजे मित्रांनो, फिरलं पाहिजे. फिरा फिरा फिरा, काम काम करून काही नाही आहे नुसतं. श्री क्षेत्र गोरक्षनाथ गडाकडे, जय गोरक्षनाथ बाबा. सो येस, मी तेच म्हणतोय की मित्रांनो फिरलं पाहिजे, आणि फिराल तर फिराल जे आहे ते. बट येस, आता हा रोड बघा, घाटाचा रोड एकदम क्वालिटीमध्ये, वन साईड नाद नाद नाद. तरी म्हणजे लास्ट टाइम जेव्हा मी आलेलो तेव्हा एकदम पाऊस वगैरे पडलेला आहे, आणि हे सर्वचे सर्व पूर्ण हिरवं होऊन जातं तिकडे बघा. बट आता आम्ही आलो आहे तर पावसाची जस्ट सुरुवात आहे, आणि जेव्हा मी पावसाळ्यात परत येणार इथे एकदा राईड करायला तर 100% येणार. जेव्हा हे पूर्ण म्हणजे पाऊस झाल्यानंतर एक दीड महिना पाऊस पडून गेला का, म्हणजे लाईक ऑगस्टमध्ये आम्ही परत येणार. तुम्ही बघा, पूर्ण चढ आहे. तारा उड़े खुले आसमां में ख्वाबों के परिंदे, खुश है जो पल ये आजकल, ला 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 ला. वाव, असे घाटाचे रस्ते असले ना, आपली बाईक असले तो रस्ता जर चांगला असेल तर ओ माय गॉड, व्हॉट कॅन आय से ब्रो. तुम्ही बघा, त्या तिकडनं आलोय आम्ही, तोच डोंगर दिसतोय तो सियारा. आणि यस, फोटोशूट वगैरे सर्व चाललंय मस्त पैकी यार. म्हणजे अशा ठिकाणी जर असं आलो ना, तर गाडी रस्त्याकडे बघावं की नेचरकडे बघावं, कन्फ्युजन होऊन जातं. बट अजून हे पीकवरती नाही आलं आहे, म्हणजे त्याच्या सुंदरतेच्या पीकवरती नाही आलं आहे. जेव्हा पीकवरती येईल तेव्हा बघण्यासारखं असेल. ते प्रॉपर पाऊस वगैरे पडून झालेला आहे, आणि तेव्हा येतो आहे बस, एक नंबर. त्याचमुळे परत यायलाच लागणार आहे इकडे. आत्ता नुसतं एवढंच येऊन नाही चालणार, फिर से आना ही पडेगा भाई, ऑप्शन नाही आहे ब्रो. वा, लोक आनंद घेत आहेत मस्तपैकी, जबरदस्त. आणि ते तिकडे दिसतंय ते गोरक्षनाथ मंदिर. सो आम्हाला तिकडे जायचं आहे. खाली काय डोंगर काय दिसत आहेत राव, आहे ना, भारी दिसतंय ना, मस्त दिसतंय ना, मस्त दिसतंय ना इकडं. हे बघ, ते सगळं सोडा, आणि हे बघा तुम्ही भाई, क्वालिटी. आणि यस, इथली म्हणजे इथली खासियत एवढ्या वरती गाई असतात तिथे, गाई 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 गाई. चला मंदिरात जाऊनच भेटू आता. सो फायनली मित्रांनो, वी हॅव रीच्ड आवर डेस्टिनेशन. आणि यस, आता फिरूयात थोडंसं. इथं वातावरण वगैरे एकदम क्वालिटी इथे मस्तपैकी. आणि ते तिकडे मंदिर आहे, आणि हे आम्ही आहे, आणि आम्ही आता फिरूयात मस्तपैकी इथे. तिकडे बघा ते ढगं हॉरायझॉन, ते ढगं हॉरायझनला टच होत आहेत. आणि आम्ही आता चाललोय थोडंसं फिरू. इथे खूप वरती डोंगरावरती आलोय, चारी बाजूनी मस्तपैकी खाली जमीन दिसते, आणि तो व्ह्यू एकदम क्वालिटी असतो. सो हा क्वालिटी व्ह्यू आज अनुभवतोय. दिवसानंतर बाहेर आलेलो आहे, कारण भरपूर एवढा होता मला की बाहेर जायला चान्सच नव्हता. सो आता आम्ही निघालोय, आणि आता आम्ही चान्स घेऊन बाहेर चाललो. मित्रांनो, आपण जेव्हा उंचावरती असतो, म्हणजे हाईटवरती असतो, तेव्हा किती दूरपर्यंत बघू शकतो विचार करा. आता इतकं दूरपर्यंत दिसतंय की लिटरली आम्ही 50-60 किलोमीटर पर्यंत तरी बघू शकतोय, कारण
आता तुम्हाला आय डोंट नो दिसतंय की नाही, तो तिथे कारखाना आहे हे बघा. येस आहे ते इथे बोटाचे ते बघा, साखर कारखाना आहे तो. इथनंच 20-21 किलोमीटर दूर आहे. आणि त्याच्याही पुढे बघा तुम्ही किती दूरपर्यंत बघू शकता. आता मोबाईलमध्ये तर नाही दाखवू शकत, बट येस इतकं दूरपर्यंत बघू शकतो. सो आता मस्तपैकी पावसाला सुरुवात झाली, पाऊस येतोय. आणि जाऊयात वरती आता. काय कर कुठं जायचं? वरती जाऊ ना. काय एवढं सांभाळायला दिले काय माझ्याकडे सहज सांभाळायला देता. चला पाऊस येतोय मस्त पैकी आणि आम्ही चाललोय मस्त वरती जाऊया. गोरक्षनाथ गडावर येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत. चला. बापरे बाप, तिकडे काय क्वालिटी दिसतंय. धुकं सगळे ढग वगैरे आले आणि पाऊस वगैरे आलाय. तिकडनं मित्रांनो आम्ही इकडे आलोय आणि इकडे चाललोय आम्ही खाली. इकडे काय माहिती का, निरीक्षण मनोरा म्हणजे काय? निरीक्षण मनोरा आहे. निरीक्षण मनोरा म्हणजे काय? पायसा टाकते इकडे निरीक्षण मनोरा. ते मस्त पैकी यार एकदम क्वालिटी. वेदर इतकं भारी झालंय. हा जो निरीक्षण मनोरा इकडे, सो तिकडे जायचं आहे. सगळं जंगल 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 इकडे. चला पुढे जाऊया. मित्रांनो आम्ही काय विचार करून आलो होतो आणि काय होतंय विचार करून तोच आलो होतो, पावसाचाच विचार करून आलो होतो. बट काहीतरी आम्हाला शूट करायचं होतं. ते राहून गेलं पावसाचं. हा पावसाचा डेंजर चाललाय. हा तरी पण पब्लिक इकडे खेळते, शूट नाही करू शकत. आम्हाला काहीतरी शूट करायचं होतं बा. काय करू शकतो. हा पाऊस थांबण्याची आम्ही वाट बघतोय आणि जेव्हा थांबेल तेव्हाच काहीतरी करू शकतो. बट यार मस्त आहे, नजारे इतके छान आहे की इथे असं किती वेळ आम्ही म्हणजे किती पण वेळ असं बसू शकतो. मस्त इकडे पब्लिक खेळते. आम्हाला पण वाटते जावंच खेळायला, बट भिजल्यावरती काहीच करू शकत नाही. आणि हे जे जॅकेट आहे ते वॉटरप्रूफ नाही आणि वॉटरप्रूफ काय जॅकेट पण काही घातलेलं नाही. सो भिजून नाही चालणार. भिजलो आम्ही पहिलेच. झालंय आमचं दर्शन वगैरे झालंय. दर्शनाचं काही ब्लॉग घेतला नाही आम्ही, कारण तिथं अलाउड नव्हतं. सो आता निघालोय थोडासा शूट बीट करू काहीतरी मस्त. वरून व्ह्यूले क्वालिटी होता यार, पण आता तिकडे पण जाऊन व्ह्यू क्वालिटीच राहणार. सो चला. सो मित्रांनो आम्ही आता आलोय सुसाईड पॉईंटला. एकदम वन साईड सुसाईडचा विषय चालला इथे आणि डेंजर सुसाईड करणार आहे आता इथं पब्लिक. इथून डायरेक्ट आहे ना उडी मारून आहे ना खाली जायचं आणि स्वेट स्वर्गात जायचं. संपला विषय. मग कसलं खतरनाक दिसतंय बघा इथं. ही जी जॉग्राफी वा जस्ट ऑसम. हे बघा हा 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 जो आहे ना कॉन्क्रीटचा पॉईंट, दिस इज कॉल्ड सुसाईड पॉईंट. इथून उडी मारली का सरळ खाली आणि त्याच्यानंतर सरळ वरती. तुला करायचंय का? करायचंय तुला? हा तू त्याला सोबत घेऊन जाशील. वन साइड सुसाईड पॉइंट भाई. पण यार नजारा खतरनाक आहे. यस, इफ यू जस्ट इग्नोर दॅट घाण, देन दिस नजारा इज जस्ट ऑसम ऑसम. ते तिथलं गाव कोणतं दिसतंय का यार? काय भारी दिसतंय राव, एकच नंबर. तो खाली रस्ता बघ किती भारी दिसतोय. हा आणि त्या प्रत्येक शेतावर अशी छोटी 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 सावली 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 दिसती.
वा बाई. सुंदर दिसतंय ते त्या 200 कुठे? हा ते ना, थांब यांना दाखवतो. हा ते बघते कुठे गेलं? हा तेच ते झाड एकदम सेंटरला शेतामध्ये. भाई क्वालिटीचाच विषय दिसतो, म्हणजे एकदम नाद. हा जो व्ह्यू आहे ना, काय व्ह्यू आहे यार. काय म्हणते? खरंच जायचं नाही, खाली गेलं तर परत येणार नाही आणि कारण लोखंडाचे. येऊ भाई, ते डायरेक्ट चीरफाड करून टाकलं आहे ना आपली. तू एवढी अशी भारी कावर दिसते, चपटी नाकाची. वा मित्रांनो वा, खरंच सुख आहे यार. वरतून पाऊस पडतोय आणि ऊन पण आहे एकदम, म्हणजे क्वालिटीचाच विषय. गर्दी अजून पण येते, लोक अजून पण येत आहे. हिचं काय चाललंय? होय काय चाललंय तुझं? कुठं बांधून घेते? कामाला जाते का? वा दिस व्ह्यू. सो मित्रांनो, आमचं इथे शूट वगैरे करून झालंय आणि वी आर सेइंग बाय बाय टू दिस लोकेशन. सो आता आम्ही इथून निघतोय आणि मे बी पुढच्या लोकेशनला जातोय. काय डोंगरदरी मध्ये जाणार. ही पण डोंगरदरीच आहे, बट बघू शकता तुम्ही जरा खोलदरी असणार आहे. हा. आणि या लोकेशनला झालंय शूट केलाय थोडासा, पुढे येईलच तो. आणि बघूयात, पुढची लोकेशन फिक्स नाही आहे, ही पण फिक्स नव्हती तशी, पुढची पण फिक्स नाही. आम्हाला रोड जिथे घेऊन गेला आम्ही तिथे आलो. सो आता परत एक रोड, म्हणजे परत तोच रोड जिथे घेऊन जाईल आम्ही परत तिथेच जाणार आहोत. आणि वाजलेत किती ग? काय माहिती किती वाजले, बघितलंच नाही. मोबाईल कुठे माझ्या खिशात आहे. भरपूर वाजलेत असतील, 4 वाजले म्हणजे असे किती वाजले. हा. आणि पाऊसच कॉन्स्टंटली गोइंग ऑन. अरे शपथ यार, एक नंबर. मे बी तुम्हाला दिसतंय का नाही दिसत आहे, ढग पास होत आहे. त्याच्या मागे चंद्र आहे का सूर्य आहे का? तो चंद्र आहे. चंद्र आहे ना? सूर्य काय झालाय मित्रांनो, सूर्याची बुडण्याची दिशा हीच आहे, बट यस यस चंद्र आहे. एवढा गोल सूर्य, छोटा का बरं दिसतो? सूर्य मोठा दिसतो बाई. ढगांनी झाकलाय, बट तो चंद्र आहे का? सूर्य इतक्या वरती नाही राहू शकत. सूर्य खाली गेलेला आहे, हा चंद्रच आहे. हे पण यार, हे होरायझन काय क्वालिटी दिसतंय. लिटरली ना, ढग असे इथून थोडेसेच वरती असतील, थोडे वरती खालीच येते ढग, त्याच लेवलला आहे. म्हणून ते इतके फास्ट पळताना दिसतंय. आणि भाई खालचा नजारा तो नेक्स्ट लेवल आहे, नेक्स्ट लेवल आहे. मी बीच पर्सन आहे, बट माउंटेन्स मला आवडतं. सो चला मित्रांनो, आता निघूयात आपण इथून. आणि यस, मस्तपैकी हवेत उडल्यासारखं वाटतंय. आणि चला निघूयात आता. काय ग? हे पण मीच घेऊ का? चालले उडत डॉन. काय करायचं? हे घ्या ना, सगळं मीच घेऊ का? धरा. चला, संसाराचे ओझे वाहत. तर फायनली मित्रांनो, आम्ही प्रस्थान करतोय आता दुसऱ्या प्लेसला. चला दुसऱ्या प्लेसला प्रस्थान करूयात. नजारा तर बघा, गर्दी तर बघा. तरी इतकी गर्दी नाही जितकी म्हणजे बाकीच्या प्लेसेसला वगैरे असते ना तेवढी गर्दी नाही इथे. इट्स स्टील दॅट मच अनटच्ड. असं पाहिजे यार, पण गर्दी नको. गर्दी असली की अवघड विषय होता. फोटोशूटसाठी काय लोकेशन आहे भाई, म्हणजे नादच एकच नंबर. फोटोशूट के लिए क्वालिटी लोकेशन आहे डायरेक्ट. चला निघूयात आता पुढच्या लोकेशनला. या रस्त्यावरती रोमिंग करायला जी मजा आहे ना, नाद नाही भाऊ, नाद नाही. वा, आता लागली इतकी जबरदस्त भूक लागली. आता भूक लागली, सो कुछ तो खाना पडेगा ना भाई. खाना पडेगा, कुछ तो खाना पडेगा, खाना पडेगा कुछ तो. आम्हाला आहे ना आता काय करायचं माहिती का,
आता हा फर्स्ट मोटो व्लॉग बघू कसं होतंय. आणि हा फर्स्ट मोटो व्लॉग झाला की आम्हाला एक राईड करायची, एक लॉंग राईड करायची. म्हणजे लॉंग राईड कुठे, ॲटलिस्ट आता आम्ही स्टार्टरच आहे, म्हणजे स्टार्टर पॅकमध्येच आहे आम्ही. सो ॲटलिस्ट 200 किलोमीटर्सची एक राईड करायची, म्हणजे ॲज अ मोटो राईड दोघांना ॲज अ कपल. सो बघूयात कसं काय होतं. आणि येस म्हणजे एक नेक्स्ट विकेंड ऑर समथिंग, त्याच्यानंतरचं विकेंड जेव्हा कधी आम्हाला चांगले 2-3 दिवसाची सुट्टी असणार, एक आम्ही लॉंग राईड करणार आहेत. म्हणजे 200 किलोमीटरची तरी, म्हणजे बघू, चेक करूयात. आणि येस पुढचे पण राईडचे प्लॅन आहेतच आमचे. सो येस आता तरी 200 किलोमीटरची आम्ही राईड करू. आणि इथे पण काहीतरी लोकेशन आहे ब्रो. का ग रे तू, इथं पण लोकेशन आहे, काय करायचं, थांबायचं आहे का? पब्लिक जमा आहे, बघू एकदा जाऊन तरी बघू इथे पब्लिक जमा का आहे ते. हां, का जमा आहे पब्लिक? आपण थांबू शकतो का? आपण थांबू शकतो, आपण थांबायला पाहिजे. कुठं कुठं इच्छापुत्र, आय डोंट नो तिथपर्यंत गाडी जाते का नाही जात. तिथं काहीच नाही, त्याच्या पुढे स्पॉट आहे. अरे पाणी वगैरे इथं. लोक टू व्हीलर घेऊन जात आहे का? जायचं का आपण? हां, ऑफ रोडर, फुल ऑफ रोडिंग होती बाई. आपल्या बाईककडं बघा आणि तिच्या याच्याकडं बघा, म्हणजे ती काय काय कामं करते. फुल ऑफ रोडिंग. हां, अबे लोक स्कूटी घेऊन जाऊ शकतात, तर आपण असं तर जाऊ शकतो ना ब्रो. हां, वी कॅन गो बाय धिस, नाही का? हां, वी कॅन गो बाय धिस बाईक ब्रो. आणि आपण जाऊया जाऊया जाऊया, आय डोंट नो, जाऊया. काही नाही निघतोय, जात आहे, पोचतोय, निघालो निघालो. प्री वेडिंग फोटोशूट चाललंय बघितलं, जो आपण स्किप केलेला आहे ब्रो. हे अरे हां, आपण स्पोर्ट्स बाईकवरती ऑफ रोडिंग करतोय, तुला समजतंय का? बघ ना, वी आर ऑफ रोडिंग ऑन आवर स्पोर्ट्स बाईक ब्रो. कुठं चाललोय काहीच माहित नाही आहे. तिथंच जाऊ ना आपण फोटो काढायला, बघू ना. लोकेशन तर आहे भारी. एक संडे असा तरी गेला पाहिजे नाही का आपला? हां, ओ भाई, अरे इथं क्लिफ आहे. क्लिफ म्हणतात त्याला. आय डोंट नो कपल पॉईंट आहे की काय, बट भारी यार, मस्त आहे का, है ना? हां, यार तिकडनं नाही, गाडी आली ना, तिथनं आली ना, कशी आली काय माहिती गाडी. हां बरोबर आहे, त्या साईडनी रोड आहे. मस्त येईल ना फोटो. लावायची का गाडी इथं? गाडी लावून आपण इथं जिथे जाऊ मित्रांनो, इथं नजारे दिसत आहेत. तिथे जाऊ, तिथे नजारे. आणि तिथे मंदिर आहे बघ, मोबाईलमध्ये कॅमेरा दिसला का? मस्त आहे ना, मस्त आहे यार. ते वरती ना, हा तेव्हा ते दिसत आहेत. आपण जाऊ शकतो, बट आता आपल्याला टाइम नाही भेटत. म्हणजे जिथे जाऊ तिथे नजारे. आणि तो बघा त्याच्यावरती काहीतरी स्ट्रक्चर्स आहेत, आय डोंट नो त्याच्यावरती जाऊ शकतो बट हा. आणि काय करायचं आता? एक फोटो काढायचा होता तिथे त्या बेंचवर. चल ना मग तिथे जाऊ ना. मग आपण फॅमिली काय आपण जाऊ शकतो ना तिथं. इथं खाली जाऊ शकतो आपण. यार इथं झरा आहे, तो बंद आहे.
They are going to change the beach. जाऊ शकते. They are going to change the bench, bro. हे आपला बिना कामाचा ब्लॉग मोठा का होतोय? भरपूर मोठा ब्लॉग होतोय. मोठा व्लॉग होणार आहे. है ना? एवढा मोठा नकोय. छोटासा एवढा मोठा नको खरंच. शॉर्ट अँड स्वीट ठेवायचा. नाही काही नाही, मोठा झाला तरी चालेल. ब्लॉग येतो व्हिडिओ थोडी. Like a chemical fire, the flame won't die. Intertwine, darling, you and सो मित्रांनो, फिरून आलो आम्ही, दिवसभर फिरलो एकदम, आणि आता लागली एकदम जोराची भूक. सो बाहेर पडतोय पाऊस, म्हणजे बाहेर पडतोय पाऊस, आणि पावसात वडापाऊस मॅन्डेटरी. सो आम्ही आलो वडापाव खायला, आणि आता 2 वडापाव मागवले. बघू येता येते. बाहेर जाम जबरदस्त पाऊस पडतोय, म्हणजे पाऊस थांबलेलाच नाही. थोड्या वेळ थांबतो, परत चालू होतो. सो येस, आता बाहेर एकदम थंड मस्त एक वातावरण तयार झालं आहे. आणि आता आम्ही घरीच्याच वाटेने निघालो, म्हणजे घरी पोहोचलो होतो मोस्टली, आणि रस्त्यात एक वडापावचं शॉप आहे, तिथे आम्ही वडापाव खातो. सो मित्रांनो, वडापाव आलेले आमचे एकदम क्रिस्पी मस्त पैकी, आणि आता आम्ही खाणार. वडापाव खातो आणि परत भेटतो तुम्हाला. मस्तपैकी गरमागरम वडापाव आहे, वाफ निघते. चला खातो आणि पुढे भेटतो. सो मित्रांनो, आम्ही फायनली घरी आलेलो आहोत, आणि बस आजचा व्लॉग इथपर्यंतच होता. थोडंसं बाहेर जाऊन आलो आम्ही, थोडीशी आउटिंग करून आलो, आणि आता काय घरी थोडासा आराम करायचा. संध्याकाळचे किती वाजलेत ग? 6:15 झालेत, आणि आमचं फिरणं पण झालं आहे मस्तपैकी. फिरणं झालं आहे, आणि आता काय आराम करायचा. चांगलंच फिरलो बरं का आम्ही, खूप छान फिरलेलो आहे. मस्त आउटिंग झाली एक संडेची. खूप दिवसांचं कुठं बाहेर गेलेलं नव्हतं, सो बाहेर जायचं होतं. आणि येस, परत तेच वातावरण, परत तीच ग्रीनरी. व्ह्यू खतरनाक आहे भाई. सकाळी उठतो, बाहेर येतो ना, तेव्हा व्ह्यू पूर्णपणे हिरवं झालेलं असतं. सो मित्रांनो, या ब्लॉगला मी इथेच एंड करतो, आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. आता बघू पुढचा ब्लॉग किती लवकर येतो. पुढचे प्लॅन्स आहेत आमचे मोटर राईडचे, तर बघूयात. ढगं किती जोरात चालले यार. मला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. आता बस संपला विषय, इथेच एंड.